मंडळी, बांगलादेशमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. एका बसचा असा भीषण अपघात झालाय जो पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल. बांगलादेशमधील राजवाडी जिल्ह्यात दौलतदिया फेरी टर्मिनल इथे 25 मार्च 2026 रोजी बुधवारी सायंकाळी प्रवाशांनी भरलेली एक बस फेरीवर चढत होती. मात्र दुर्दैवाने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट खोल नदीत कोसळली. या बसमध्ये सुमारे 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. या भीषण अपघातात आतापर्यंत 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. 11 प्रवाशांनी पोहून आपला जीव वाचवला तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य वेगानं सुरू आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशमध्ये पद्मा नदी पार करताना बस सेवांसाठी या फेरीचा उपयोग होणं हे तसं नेहमीचंच. परंतु सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटना घडून सर्वसामान्य नागरिकांचा यात नाहक बळी जातो.